गमतीदार जसा तो ट्रेलर आहे तेवढेच गमतीदार सगळेच कॅरेक्टर्स आहेत आणि तशीच त्या प्रत्येक विक्षिप्तपणाची म्हणा वेडेपणाची अशी एक प्रत्येकाला एक अशी थोडी अशी एक काय म्हणतो त्याला झालर आहे आणि त्यातूनच ते कॅरेक्टर्स तयार झालेले आहेत आणि त्यामुळेच ती विनोद निर्मिती किंवा सगळी फिल्ममध्ये जे काय गमती जमती तयार होतात ते आहेत. नक्कीच. परेश मोकाशी सोबत काम करताना असा अनुभव तुझा कसा होता? सुंदर, सुरेख. परेश आणि माझा जन्म हा एका दिवशी म्हणजे एका तारखेला झालेला आहे. एका दिवशी नाही पण एका तारखेला 6 फेब्रुवारी आणि मला असं वाटतं की त्यामुळे एका वेगळ्या लेवलवरती आमच्यात एक अनसेड कनेक्शन आहे. तो हसतोय पण तरी हे खरं आहे आणि असं असतं. त्यामुळे आणि परेशला मी खरंच लहानपणापासून काही वेगळ्या कारणांसाठी ओळखते पण एक दिग्दर्शक आणि ॲक्ट्रेस म्हणून आमचं मला वाटतं खूप छान भट्टी जमली आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही कोऑर्डिनेटेड होतो. त्यामुळे त्याला जे म्हणायचं आहे ते माझ्यापर्यंत पोचत होतं असं मला वाटतं आहे आणि त्यामुळे मधुगंधा आणि परेशला जे म्हणायचं आहे या सिनेमातून ते आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकू अशी माझी आशा आहे. ललित, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? तुझी डेब्यू फिल्म आहे आत्ता, काय सांगशील? पहिल्या गोष्टींबद्दल वाटणारी सगळ्याच भावना माझ्यामध्ये आहेत आत्ता. कारण खरंच पहिलीच फिल्म आहे ती पण परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेली, झीने प्रोड्यूस केलेली. तर त्या सगळ्याच गोष्टींचं दडपण म्हणा असे सगळ्या अशा संमिश्र भावना आहेत आत्ता आणि त्याचं उत्तर म्हणा किंवा त्याचं काय होईल पुढे तुमच्या हातात आहे प्रेक्षकांच्या. सोलारपुत्र याकरता की तो एक काय म्हणतात त्याला सोलारची त्याची एक स्वतःची फॅक्टरी आहे. तो सोलार सायंटिस्ट आहे, उद्योजक आहे. पण याच्या व्यतिरिक्तही तो पर्यावरणासाठी खूप जागरूक आहे. पाणी वाचवणं, स्वच्छता ठेवणं सगळ्यांच्या बाबतीत तो खूप पॅशनेट आहे आणि त्यासाठी तो त्याच्या परीने जेवढं करतील त्याच्यापेक्षा जास्त करतो. सो असं ते कॅरेक्टर आहे म्हणून त्याला ते सोलारपुत्र असं एक म्हटलं गेलं आहे. आणि सावित्री ही एक प्राण्यांची डॉक्टर तर आहेच आणि शिवाय ती एक टोकाची प्रेमी आहे. म्हणजे तिला गमतीतही कुणी जर कुणाला डुकऱ्या कुत्र्या माकड्या म्हणलं तर तिला ते अजिबात सहन होत नाही. आणि म्हणजे आता असं आहे की ती टोकाची असल्यामुळे तिच्या ज्या काही स्टँड्स आहेत ते थोडे विनोदी होतात पण त्यातलं जे पॅशन आणि प्रेम आहे ते खरंच खूप खरं आणि रूटेड आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे आमचे दोन्ही पात्र अतिशय वेल राऊंडेड आणि सुपर्ब आणि डायनॅमिक पात्र आहेत. तुझ्याकडे बघितल्यावर ते आता मला जाणवते तो म्हणजे स्टाईल आयकॉन असलेला तुझा तो चष्मा. ही फॅशन नेमकी काय आहे? कुठून या चष्म्याची डिझाईन वगैरे कशी आलेली आहे आणि काय आहे या स्टाईलची? काही असं काही स्टाईल वगैरे असं काही नाही आहे. पण माझं हे जे पात्र आहे सोलार पुत्र हे पात्र चष्मा वापरतं असं एक त्या पात्राची गरज आहे. आणि आत्ता माझ्या ह्या कॉस्ट्युमला हे जात होतं म्हणून मी हे घालून आलेलो. आणि फायनली आता जाता एकच प्रश्न, तो म्हणजे अशा कोणत्या कारणांसाठी हा सिनेमा प्रेक्षकांनी पाहावा? व्हॉट आर द 5 reasons यू बोथ कॅन टेल अस? पहिलं कारण असं की मराठी लोकांनी खूप प्रेम केलं आहे माझ्यावर आणि हे मी खात्रीने सांगू शकतो आहे. म्हणजे सगळेच कामं त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारली. तर माझं हे पुढचं काम मी घेऊन आलेलो आहे तर ते त्यांनी स्वीकारलंच पाहिजे. पहिलं कारण. दुसरं कारण असं की ज्यांनी हा सिनेमा लिहिला आहे मधुगंधा आणि परेश हे खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत आणि अतिशय विक्षिप्तही आहेत. त्यामुळे आय एम शुअर की ह्यातले जे सीन्स आहेत ते अतिशय चटकदार, गमतीशीर आणि बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी असे असू शकतील. त्यामुळे जास्त रोमांचकही असतील. तिसरी गोष्ट, परेश मोकाशी यांच्या आधीचे दोन्ही चित्रपट तुम्ही पाहिलेलेच आहेत की वेगळं पण काहीतरी एक आणि वेगळ्या पद्धतीचे सिनेमे, वेगळ्या धाटणीचे सिनेमे तो घेऊन आलेला आहे. तसंच हाही चित्रपट काहीतरी वेगळं नक्कीच असणार, काहीतरी सेन्सिबल पण असणार, नुसतीच विनोद निर्मिती नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही ते पाहिलं पाहिजे. 3 कारणं झालेली. चौथं कारण असं की आत्ताच्या काळातले तरुण जे आहेत ते कामावर पहिलं प्रेम करतात आणि मग एकमेकांवर करतात. त्यामुळे ह्यातही असंच आहे की हे दोन्ही पात्र त्यांच्या कामावरती भयंकर प्रेम करतात आणि त्यानंतर त्यांना वेळ मिळतो इतर गोष्टींचा विचार करायला. त्यामुळे तुम्ही खूप रिलेट करू शकाल ह्याला. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून हा चित्रपट तयार केलेला आहे. सगळेच तंत्रज्ञांपासून ते कलाकारांपासून ते दिग्दर्शक, लेखक. तर जसे सगळेच चित्रपट होतात मेहनतीने तसाच हाही चित्रपट आम्ही खूप मनापासून मेहनतीने हा केलेला आहे आणि तो बघावा. तुम्ही बघितल्यावरच
ते कार्य पूर्ण पूर्णत्वाला जाईल. त्यामुळे तुम्ही ते बघणं फार आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हा तुमच्यासाठी केलेला सगळा घाट आहे. सो येऊन बघा.